मेहंदी नव्याने रंगली भाग 2. लेखिका वैशाली मंथाळकर. आई लहान बाळ आहे आणि त्या बाळाला एका आईची कुशी हवी आहे. सिस्टर आणा, निवी क्षीण आवाजात म्हणाली. सिस्टरने हुंकार भरला आणि बाहेर त्या बाळाच्या आजीकडे गेली. त्यांना काहीतरी सांगून बाळाला घेऊन आत आली. लताताईंनी त्यांच्या नातवाला कुशीत घेतलं आणि अलगद पाळण्यात झोपवलं. निवीने तिचे दोन्ही हात समोर केले. सिस्टरने अलगद तिच्या दोन्ही हातांवर बाळाला सोपवलं. तसं तिने व्यवस्थित बाळाला आपल्या कुशीत घेत तिला छातीशी लावलं. बाळाला पहिलं धरता येत नव्हतं म्हणून धडपड चालू होती. लताताईंनी थोडी मदत केली तसं बाळ धडपडत दूध ओढू लागलं आणि हुंकार देतच दूध पीत आवाज करू लागली. त्या बाळाची आजी दारातूनच आपल्या नातीला पाहत होती. तिला शांत झालेलं बघून मनाला शांतता मिळाली. डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. छोटीशी नाजूक बाहुलीसारखी परी होती. दिसायला खूपच गोंडस होती, पण सध्या रडून रडून पूर्ण चेहरा लाल झाला होता. त्या निरागस चेहऱ्याकडे बघून तिला अजूनच दुःख होऊ लागले. त्या आईची कीव येऊ लागली. किती त्रास सहन करून बाळाला जन्म देऊन आईपणाचे सुख सुद्धा घेऊ शकली नाही. आणि त्या नुकत्याच जन्मलेल्या तान्हुल्याची काय चूक होती की जगात येताच आईची माया डोक्यावरून नाहीशी झाली. रडून रडून घसा सुकला होता आणि भूक सुद्धा लागली होती, म्हणून इवल्याशा बाळाला घाईघाईत दूध पिताना ठसका लागला. निवीने बाळाला पटकन बाजूला घेत पाठीवर हलकं थोपटलं. त्या बाळाची आजीही काळजीने जवळ येत पाठ थोपटू लागली. दुधासाठी ओठ हलवत पुन्हा बाळ रडायला लागलं आणि पिण्यासाठी धडपड करू लागलं. निवीने दुसऱ्या कुशीवर बाळाला घेत छातीशी लावलं. तेव्हा कुठे आवाज शांत झाला. आता डोळे मिटून बाळ इवलेसे दोन्ही हात तिच्या छातीला लावत झोपी जाऊ लागलं. जणू त्या छोट्याशा परीला तिथे आईची ऊब मिळाली होती आणि ती तिला सोडायची नव्हती, म्हणून तिच्या बाजूने ती छोटासा प्रयत्न करत होती. बाळ ओठ आणि डोळे घट्ट दाबून गाढ झोपीत गेलं. हे जाणवताच निवीने अलगद आपल्या अंगावरच्या ओढणीने तिचे ओठ पुसले. त्या बाळाच्या आजीने हळूच तिला आपल्या कुशीत घेतलं. आज तुमचे खूप मोठे उपकार झाले आणि त्या उपकाराची परतफेड कधीच करता येणार नाही, बाळाची आजी कंठ दाबून रडत म्हणाली. त्यांचं रडणं बघून निवीला कसं तरीच झालं. पण आपण काय म्हणून सांत्वन करणार? लताताई त्यांच्या खांद्यावर हात ठेवत दिलासा देऊ लागली. एक नजर निवीला बघून बाहेर निघून गेल्या. बाळाचा नाजूक स्पर्श निवीच्या मनाला चटका लावून गेला. तिच्याबद्दल वाईट वाटत होते. मन आतून दुखत होतं. देव इतका कसा निष्ठुर झाला होता? एका आई आणि बाळाची ताटातूट कशी केली? तिने बंद खिडकीच्या बाहेर पाहिलं. धो धो पावसाचा कडाक्याच्या विजेचा आवाज ऐकून मन धडधड करत होतं. नियतीला हे मान्य नव्हतं असं वातावरण झालं होतं. त्याच हॉस्पिटलच्या बाहेर धो धो पावसात तो मूर्तीसारखा उभा होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी त्या पावसांच्या सरीबरोबर वाहून जात होतं. आज नियतीने सगळंच हिरावून घेतलं होतं. किती सुंदर स्वप्न पाहिली होती. ती काचेसारखी खळकन तुटून सगळीकडे विखुरली होती. एक क्षण जीवनात आला आणि त्या जीवनाची कायापालट झाली. कधी स्वप्नात सुद्धा त्याने विचार केला नव्हता की आपल्या आयुष्यात असं काही घडेल. खऱ्या अर्थाने आजपासून दोघांच्या जीवनाला एक नवीन सुरुवात होणार होती. त्यांच्या जीवनात आनंद येणार होता. आनंद तर आला, पण त्याचबरोबर दुःखाचं सावट सुद्धा घेऊन आलं. सुंदर त्यांचा भातुकलीचा संसार ती अर्ध्यावर सोडून गेली होती. कसा तो एकटा जगणार होता?
कसा स्वतःला सावरणार? पूर्णपणे कोलमडून गेला होता. आता फक्त हृदय फुटून बाहेर पडणार की काय अशी अवस्था झाली होती. अवंतिका! तो जोरात किंचाळून पटकन गुडघ्यावर बसून ओरडला. पूर्ण आकाशात त्याचा आक्रोश घुमू लागला. त्यांचं प्रेम, त्याचा जीव होती ती. ह्या जगात त्याला एकट्याला सोडून निघून गेली. एकीकडे तिचे घरचे रडून रडून आक्रोश करत होते आणि एकीकडे हा पूर्णपणे तुटून धाय मोकलून रडत होता. त्याचे वडील, भाऊ त्याला सावरत होते, पण जणू त्याला जगायची इच्छाच नव्हती. भुला देना मुझे, हे अलविदा तुझे, तुझे जीना है मेरे बिना. सफर ये है तेरा, ये रास्ता तेरा, तुझे जीना है मेरे बिना. तर मंडळी, अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आणि त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का.